तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रतिक्रिया या प्रकरणावरती समोर आलेली आहे। ती जमीन सरकारी होती असं अमितेश कुमार यांनी म्हटलेलं आहे। मुंढव्याची जमीन ही सरकारची होती असं म्हटलंय आणि यासोबतच या जमिनीमध्ये एकूण 275 वतनदार होते असंही अमितेश कुमार यांनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, अमितेश कुमार यांची प्रतिक्रिया ही पहिल्यांदा समोर आली आहे, अधिक माहिती। जगदीश अगदी बरोबर आहे। शीतल तेजवानी यांना अटक केल्यानंतर अमितेश कुमार यांनी जी आहे ती प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते। अमितेश कुमार यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टीमधून समजतंय की शीतल तेजवानी ज्यावरती हा सगळा ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब त्यांनी ही सांगितलेली आहे की यामध्ये नेमकं दोषी कोण आहे हे तपासायचं असेल तर आमच्या दृष्टीने कागदपत्र महत्त्वाचे आहेत आणि कागदपत्रानंतर कन्क्लुजन पर्यंत आम्ही पोहोचतो। जे काही लोक सध्या बाहेर आरोप करतायत किंवा वतनदार जे काही आरोप करतायत त्याच्याशी आम्ही कुठल्याही प्रकारचा तपास करत नाहीये, परंतु कागदपत्र जी समोर येत आहेत त्याच्या आधारे शीतल तेजवानी या सगळ्यामध्ये दोषी आढळलेला पाहायला मिळत आहेत। कारण का जमीन विकणारे अशा पद्धतीने वतनदारांची जमीन आहे माहीत आहे, किंवा ही जमीन आता शासनाच्या ताब्यामध्ये आहे हे माहीत असताना देखील ही जमिनीचा व्यवहार केला, खोटी कागदपत्र समोर आणली, चलन जे आहे ते वेगवेगळ्या वेळेस बेकायदेशीरित्या भरले, त्यामुळे ही जमीन विकणारे दोषी आहेत असं अमितेश कुमारांच्या बोलण्यामधून दिसतंय आणि त्यामुळे शीतल तेजवानी यांच्यावरती सगळी कारवाई केलेली पाहायला मिळते। इंडिया बोटॅनिकल गार्डनच्या नावावरती म्हणजे या सरकारी संस्थेला 99 वर्षाच्या लीजवरती ही जमीन जी आहे ती देण्यात आलेली होती। या जमिनीवरती कोणत्याही वतनदारांचा अधिकार नव्हता, त्यांना केवळ पैशाचं आमिष जे आहे ते शीतल तेजवानी यांनी दाखवलं आणि काही पैसे देऊन पॉवर ऑफ ऑटोनॉमी जी आहे ती करण्यात आली आणि त्यानंतर जमीन आम्ही तुम्हाला परत मिळवून देऊ यासाठी प्रयत्न जे आहेत ते शीतल तेजवानी यांनी केले। वेळोवेळी कोर्टाची लढाई असेल किंवा कागदपत्रांची महसूल विभागाची पत्रव्यवहार जो आहे तो वेळोवेळी शीतल तेजवानी यांनी केलेला होता। 3 वेळा हायकोर्टात देखील त्या गेलेल्या होत्या आणि जमीन मूळ मालकांना मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या आणि त्यातून त्यांना आर्थिक फायदा होणार होता, परंतु काही वर्षांनंतर स्वतःहून 11,000 रुपयांचा डीडी जो आहे तो तयार त्यांच्या माध्यमातून। मात्र रोहन, अमितेश कुमार यांच्या या प्रतिक्रियेमुळे पार्थ पवार यांची सुटका होऊ शकते किंवा त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही असं काही समोर येते? सध्याच्या घडीला तर पार्थ पवार असतील किंवा अमेरिया कंपनीचे दिग्विजय पाटील असतील यांच्यावरती कुठलाही रोग पुणे पोलिसांचा दिसत नाहीये। त्यांनी तेच सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये कागदपत्रांच्या आधारे जर का पाहिलं तर हे कन्क्लुजन होतंय की जमिनीची खरेदी करण्यापेक्षा जमीन ज्यांनी विकली आहे ते कागदपत्राच्या दृष्टीने यांच्यासाठी दोषी आहेत, त्यांच्यावरती दोष जो आहे तो पुणे पोलिसांनी ठेवलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे शीतल तेजवानी यांना आज पुणे पोलिसांच्या UOW म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीसाठी 3ऱ्यांदा 4थ्यांदा बोलवलेलं होतं आणि त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास त्यांना अटक केलेली आहे। सध्या ससून रुग्णालयामध्ये त्यांचं मेडिकल सुरू आहे आणि त्यानंतर पुन्हा त्यांना पुण्याच्या पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात येईल आणि उद्या सकाळी त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल। कोर्टामध्ये हजर केल्यानंतर पुणे पोलिसांकडून रिमांड मागितली जाईल आणि त्या रिमांडची कारणं काय असतील, रिमांड त्यांना का हवी असेल आणि या सगळ्यामध्ये अमेरिका कंपनीचा किंवा पार्थ पवार असतील किंवा दिग्विजय पाटील असतील यांच्या संदर्भामध्ये काही चौकशी यांना खरंच करायची आहे का आणि यासाठी रिमांड पुणे पोलीस मागणार आहेत का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। ठीक आहे रोहन, तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।